विमानतळामध्ये उद्धव साहेबांचं आणि पंतप्रधान महोदयांची भेट झाली आणि ज्या वेळेला पंतप्रधान महोदयांची भेट झाली आणि त्याच्यानंतर त्या भेटीची माहिती जी आम्हाला उद्धव साहेबांच्याकडून कळली त्याप्रमाणे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं होतं की मला माझ्या पदापेक्षा तुमच्याशी असलेले कौटुंबिक संबंध जपण्यामध्ये जास्त मी त्याला महत्त्व देतो आणि म्हणून त्यांनी त्याच वेळेला आपल्या पदाचा त्याग करायचं ठरवलेलं होतं। येत्या 15 दिवसामध्ये ते आपल्या पदाचा त्याग करणार होते पण आणि दरम्यानच्या काळामध्ये 12 लोकांचं निलंबन झालं। निलंबन ज्या वेळेला झालं त्यावेळेला सुद्धा BJPकडून निरोप आलेला होता की आपली बोलणी चालू आहे, असं निलंबन आणि एवढ्या काळासाठी करणं हे योग्य नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की कोर्टाने सुद्धा हे निलंबन रद्द ठरवलं आणि त्याच्यामुळे नंतरच्या मंत्रिमंडळामध्ये त्याच्यामुळे झालं की कशामुळे झालं मला माहिती नाही, परंतु श्री नारायण राणे यांचा समावेश हा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये झाला आणि केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्यामुळे ही गोष्ट उद्धव साहेबांना आवडली नाही। त्यावेळेला ही बोलणी थांबली। त्याबद्दल आमचे वरिष्ठ सक्षम आहेत, आमचे DCM साहेब आहेत, CM आहेत, त्याबद्दल ते त्या पद्धतीने त्याची काळजी घेतील। हिंदुत्वासाठी सगळं माफ आहे। हिंदुत्वासाठी आमच्यासाठी राज्यामध्ये हिंदुत्वाची सरकार असणं हे आमच्यासाठी आज काळाची गरज आहे, महाराष्ट्राला गरज आहे। तर ज्या पद्धतीने 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने हिंदुओंना टार्गेट करायला जायचं, आम्हाला सणासुदी पण साजरा करायला मिळायची नाही। आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा कडवट सैनिक आज मुख्यमंत्री आहेत, एक प्रखर हिंदुत्ववादी आज उपमुख्यमंत्री आहेत, म्हणून हिंदुत्वाचं रक्षण करणं हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं